माहेरून येता वेळेस आईने 3 ते 4 भोपळे सोबत दिले होते. म्हटलं अगं नको, आमच्या घरी शक्यतो कोणी जास्त खात नाहीत, पण ती म्हटली काय नाही, घेऊन जा, तू काही ना काहीतरी नवीन बनवतेस आणि असंच याच्यापासून काहीतरी नवीन बनव जेणेकरून तुझी युट्यूब फॅमिली नक्कीच खुश होईल. तर म्हटलं चला यापासून काहीतरी नवीन ट्राय करूया. तर हा पदार्थ मी पहिल्यांदाच बनवला होता, तर घरच्यांना खूप आवडला. भोपळा अगोदर स्वच्छ धुवून घेतला, त्याला सोलून आणि किसून घेतलं, त्यातील थोडंसं पाणी बाजूला काढलं. एका ताटामध्ये 2 कप गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, कांद्याची पात, किसून घेतलेला भोपळा, मिरची, लसूण आणि जिरेचं वाटण, हळद, मीठ सगळं यामध्ये घालून घ्यायचं, मिक्स करायचं. मस्तपैकी पाणी टाकून याचा एक असा उंडा मळून घ्यायचा आणि लगेच पोळपाटावर एक छोटासा कपडा अंथरून त्यावर थोडंसं पाणी टाकून एक त्यातील छोटासा गोळा घेऊन याचे आपण छोटे-छोटे किंवा हवे त्या आकारामध्ये धपाटे बनवून घ्यायचे. तर मस्तपैकी अगोदर तेल टाकून हे धपाटे यावर टाकून घ्यायचं. दोन्ही बाजूने याला छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. मी तर पहिल्यांदाच ट्राय केले होते. खायला तर एक नंबर लागत होते. त्याचबरोबर दह्यासोबत खाण्यासाठी आणखीनच मस्त लागतात. तयार आहेत आपले भोपळ्याचे धपाटे.